श्री स्वामी समर्थ. होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा. या दिवशी किंवा व्रत किंवा उपवास देखील करता येते. तसेच होळीच्या दिवशी घरच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, शेणाचे गोळे, तांदूळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते. होळी दहनाच्या दिवशी काय करू नये? होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाचे पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत. मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. होळीचा संपूर्ण आठवड्यात या गोष्टी टाळाच. कोणतेही होळी म्हटले की लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. आठवड्याभरापासूनच अनेकांची होळी सुरू होते. आता होळीला काही दिवसच शिल्लक राहिला आहे. मात्र होळीच्या आठवड्यात काही गोष्टी करणे टाळायला हवे. होळी या सणाला अत्यंत महत्त्व असते. यंदा 3 मार्च 2026 रोजी होळी आहे. मात्र होळी सणाला जरी महत्त्व असले तरीही होळी दरम्यान काही गोष्टी करणे टाळलेले महत्त्वाचे असते. होळीच्या आठवड्यात काही शुभ कार्य करणे टाळायला हवीत. साखरपुडा, नामकरण सोहळा, लग्न, गृहप्रवेश असे शुभ कार्य अजिबात करू नये. शुभ कार्यात अडथळा या आठवड्याला मानला जातो. जर आपण ही कार्य केले तर काही समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आपण हे टाळायला हवे. हेच नाही तर लग्नाची बोलणीही या आठवड्यात करत नाहीत. होळी झाल्यानंतर आपण शुभ कार्य करू शकतो, ज्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. होळीच्या आठवड्यात कोणतेही शुभ कार्य केले जाऊ नये, याकरिता मान्यता आहे. पौराणिक महत्त्व. होळी हा रंगाचा आणि आनंदाचा सण आहे. होळीच्या रात्री होलिकेचे दहन केलं जातं, ज्यामध्ये राक्षस राज हिरण्यकशापूचा वध आणि त्याच्या नाशानंतर राखेची पूजा केली जाते. होलिका दहनाच्या वेळी होलिकेची जळण लाकडाच्या मदतीने केली जाते आणि त्या राखेचा वापर पुढे अनेक पद्धतीने केला जातो. पौराणिक मान्यता आहे की होलिकेच्या राखेत खास आध्यात्मिक शक्ती असतात, ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता, अडचणी दूर होऊ शकतात. धार्मिक महत्त्व. अनेक लोक या राखेचा वापर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी करतात. याशिवाय होलिकेच्या राखेचा उपयोग उत्पन्नाच्या स्तोत्राच्या वृद्धीसाठी देखील केला जातो. राखेचा वापर करण्याने घरात शांती आणि समृद्धी आणण्यास मदत होऊ शकते. राखेसोबत काही वेळा एक धातूची नाणी किंवा वस्त्र जोडून घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात, ज्यामुळे संपत्ती वाढू शकते. राखेची पूजा कशी करावी? राख जमा करा. होळी जळाल्यानंतर राख एकत्र करा. पूजा साहित्य. राखेवर गंध, दीप, फुलं आणि पंचामृत अर्पण करा. मंत्र उच्चार. राखेवर शुभ मंत्र उच्चारून त्यांची पूजा करा. या मंत्राच्या उच्चाराने करण्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. घराच्या कडेला ठेवा. राख घराच्या बाहेर किंवा कोणत्याही कडेला ठेवण्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. राखेचा उपयोग. होळीच्या दुसऱ्या दिवशी राखेचा वापर फक्त धार्मिक पूजा आणि सकारात्मकतेच्या दृष्टीनेच केला जात नाही, तर काही ठिकाणी ते आरोग्यवर्धक उपयोगामध्ये देखील केला जातो. उदाहरणार्थ, काही लोक या राखेचा वापर आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी करतात.
तसेच काही लोक राखेच्या सहाय्याने त्वचेवरील उष्णतेवर उपचार करतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.